हाय एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर. आज तुमच्यासाठी एक नवीन रीडिंग घेऊन आली मी तुमच्यासाठी. श्री गुरूंच्या आशीर्वादाने कोणते नवीन दरवाजे तुमच्यासाठी उघडत आहेत. आणि अ, मी जी रीडिंग करते ते कलेक्टिव्ह रीडिंग असते, टाईमलेस रीडिंग असते. ज्या दिवशी तुम्ही ती रीडिंग तुमच्या समोर येईल त्याच दिवशी किंवा त्यावेळीच श्री गुरूंना किंवा परमेश्वराला ते तुम्हाला काहीतरी मेसेज द्यायचा असतो, म्हणूनच ती रीडिंग त्यावेळेला तुमच्या समोर येईल. त्यातून मेसेज तुमच्याशी रेझोनेट होत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पर्सनल रीडिंगसाठी मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. थँक्यू सो मच. मी माझ्या सगळ्या ह्या रीडिंगच्या आहे त्या इंट्युशन्सने करते. ज्यावेळी थर्ड आय ओपन होते तेव्हाच हा इंट्युशन्स असतात. आणि हे इंट्युशन्स मला मार्गदर्शन मला करतात आणि ह्या रीडिंग्स आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला प्रोत्साहित करत असतात. तर ह्या रीडिंग्स पूर्णपणे परमेश्वराच्या मार्गदर्शनाने केल्या जातात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या रीडिंग्स आणि हे मेसेजेस पोचवून सहकार्य करा. आपण एक पुण्याचं आणि एक चांगलंच काम करतोय आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन एकमेकांचे जे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सोडवण्यासाठी किंवा त्यांना मार्गदर्शन मिळण्यासाठी ह्या रीडिंग्स त्यांच्यापर्यंत पोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. तर बघूया श्री गुरूंच्या आशीर्वादाने कोणते नवीन दरवाजे तुमच्यासाठी उघडत आहेत. श्री गुरूंच्या आशीर्वादाने कोणते नवीन दरवाजे तुमच्यासाठी उघडत आहेत. थँक्यू सो मच. नाईट ऑफ पेंटिकल्स. श्री गुरूंच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील निगेटिव्हिटी दूर होते. श्री गुरूंच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातील निगेटिव्हिटी दूर झाल्याने नवीन गोष्टी, नवीन परिवर्तन तुमच्या आयुष्यात येते आणि ते तुम्ही एक्सेप्ट करताय. तुमच्या आयुष्यात अबंडन्स, पैसा आणि तुमच्या काम करण्यासाठी ज्या संधी आहेत, अपॉर्च्युनिटीज आहेत, त्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत आहेत. तर त्या अपॉर्च्युनिटी तुम्ही घेताय. त्यामुळे तुमच्या आयुष्यात श्री गुरु खूप अशा संधी येतील तुम्हाला की तुम्ही त्या संधी घेतल्यामुळे तुमच्या आयुष्याचं एक नवीन जे परिवर्तन आहे किंवा तुमच्या सगळ्या आयुष्याचं एक कायापालटच होणार आहे, अशी एनर्जी आहे इथं. नाईट ऑफ पेंटिकल्स. थँक्यू सो मच. थँक्यू. वाव. श्री गुरूंच्या आशीर्वादाने कोणते नवीन दरवाजे तुमच्यासाठी उघडत आहेत. तर श्री गुरूंच्या आशीर्वादाने एकतर तुम्हाला सांगितलं तुमचं आयुष्य परिवर्तित होते, नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यात ॲड होत आहेत. पैसा, अबंडन्स या सगळ्या गोष्टी तर आहेच, पण श्री गुरूंच्या आशीर्वादाने तुमची फॅमिली लाईफ इतकी पॉवरफुल होते आणि अबंडन्स तुमच्या आयुष्यात येतोय. तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरबरोबर, घरच्यांबरोबर आणि खूप मोठं म्हणजे पैसा तर आहेच, फुल 10 ऑफ कप्स, हॅपी फॅमिली आणि हे सगळं तुम्ही एक एन्जॉयमेंट तुमच्यात येते. तुमचं सुख समाधान जे तुमच्या फॅमिलीमधून हरवलेलं होतं हे तुम्ही स्वतःला वेळ न दिल्यामुळं आणि फॅमिलीमध्ये वेळ कमी दिल्यामुळं जे हरवलेलं सुख होतं, ते हरवलेलं सुख तुमचं परत तुमच्या फॅमिलीमध्ये येतं आहे आणि ते सुख तुम्ही घेता, तुम्ही एन्जॉय करताय. तुम्ही एकदम तुम्ही सर्व गोष्टी एक्सेप्ट करताय आणि स्वतःवर प्रेम करताय. तुम्हाला रिॲलिटी कळाली आहे की काय सोडलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे आणि त्याचमुळं हे सुख तुमच्या घरात येतं आणि ते तुम्ही एक्सेप्ट करताय. थँक्यू. थँक्यू सो मच गुरुदेव. थँक्यू सो मच. वाव. नाईन ऑफ पेंटिकल्स. अरे सगळे पेंटिकल्स, कप्स, काय भारीच रीडिंग आहे. श्री गुरूंच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी अबंडन्सचे दरवाजे उघडत आहेत. अबंडन्स म्हणजे हा पैसा आहे. पेंटिकल्स पैसा सांगतात. पैसा, हार्मनी तुमच्या आयुष्यात, म्हणजे एन्जॉयमेंट, ज्या गोष्टीसाठी तुम्ही वाट बघत होता त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येत आहेत. अपॉर्च्युनिटी आल्यामुळे आणि त्या आलेल्या अपॉर्च्युनिटी तुम्ही घेत असल्यामुळे तुमच्याकडे जे कप्स होते, रिकामे होते, जे तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी रिकाम्या होत्या, कमी होत्या, त्या सगळ्या गोष्टी आणि ज्या तुम्ही परमेश्वराकडे मागत होता, तर परमेश्वर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला देत आहेत. श्रीगुरू तुमच्यासाठी त्या सगळ्या गोष्टी
देत आहेत, तेच दरवाजे ते उघडत आहेत. एक लॉक उघडतोय. हे मेडिटेशनमध्ये मला हेच जाणवलं होतं की एक लॉक उघडतोय. आणि जेव्हा लॉक उघडत असतो तेव्हा आयुष्यातली ज्या म्हणजे ब्लॉकेजेस आहेत ते पूर्णपणे निघून जाऊन आयुष्यात एक अबंडन्स येत असतो. आणि उत्साह, आनंद आणि सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येते. ते तुम्ही सेलिब्रेट करताय. तुमच्याजवळ पैसा आणि आनंद हे सगळं येते आणि त्याचा आनंद तुम्ही घेताय. परिपूर्ण होताय तुम्ही. ह्या एनर्जीमध्ये तुम्ही परिपूर्ण होताय. न्यू बिगिनिंग आहे, परिवर्तन आहे. आणि आयुष्याकडे तुमच्या बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलला आहे. तुम्ही हेच आयुष्याचा आनंद घेताय. जरी आनंद तुम्ही घेत असला तरी सुद्धा तुम्ही ग्राउंडेड आहात. तुम्हाला ह्या सगळ्या ह्याचा गर्व नाही आहे किंवा होणार नाही. जरी हे दरवाजे तुमच्यासाठी उघडले तरीही तुम्ही पूर्णपणे ग्राउंडेड राहणार आहात जमिनीवर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, हे कार्ड तेच दर्शवते की ह्या मुक्तपणे तुम्ही तुमचा आनंद सेलिब्रेट करताय. आनंद घेताय जे तुमच्याकडे येते ते. पण त्या आनंदाचा ना गर्व ना अभिमान तुम्हाला आहे. तर तुम्ही अगदी तुमच्या ह्या सेलिब्रेशनमध्ये सगळ्यांना सामावून घेताय. फक्त श्रीगुरु तुमच्यासाठी एक हे देत आहेत की मार्गदर्शन किंवा सूचना देत आहेत की ज्या गोष्टी किंवा जी लोकं तुमच्या आयुष्यात एक ब्लॉकेजेस निर्माण करत होती किंवा त्या एनर्जी तुम्हाला ब्लॉक करत होत्या, तुम्ही कितीही म्हणजे पुढं जाण्यापासून तुम्हाला थांबवत होत्या किंवा तुम्हाला त्रास देण्याचा, मागून हे करण्याचा प्रयत्न करत होत्या, त्या एनर्जीजपासून श्रीगुरु तुम्हाला कट करतायत. तर पुन्हा त्या एनर्जीज जवळ ज्या तुमच्या काय एनर्जीज आहेत, जी लोकं आहेत ती तुमच्या लक्षात म्हणजे ही रीडिंग ऐकताना तुम्हाला कळेल की तुमच्या प्रगतीकडे जाताना किंवा तुमच्या अपॉर्च्युनिटीज येण्यापासून कोण थांबवत होतं, तर त्या लोकांपासून तुम्ही दूर राहायचं. हे श्रीगुरु तुम्हाला मेसेज देत आहेत. खूप छान, खूप छानच कार्ड आहे. वाव, किंग ऑफ सॉर्ड्स. आता तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये येत आहे की ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळ्या गोष्टी नसल्यामुळे बरेच वेळा काय होते, आपल्यामध्ये क्वालिटीज असतात, पण क्वालिटीज असताना सुद्धा आपण काही वेळा बरेच वेळा अशा गोष्टी होतात की पैसा नसल्यामुळे, पैसा नाही आहे किंवा संधी नाही आहे आपल्याकडं, काम करण्याची संधी नाही आहे, तर ह्यामुळं आपण कुठंतरी खचून जातो. तर ते खचून न जाता तुमच्या क्वालिटीज बाहेर आणण्यासाठी ज्या गोष्टी कमी आहेत आणि ज्या गोष्टी तुम्हाला खरंच ज्या गोष्टींची गरज आहे आणि त्या गोष्टी असतानाच तुम्ही तुमच्या ह्या पॉवरमध्ये येणार आहे. आणि तुम्ही ह्या पॉवरमध्ये आल्यामुळं इतरांना सुद्धा त्याचं मार्गदर्शन मिळणार आहे किंवा तुम्ही एक उदाहरण म्हणून इतरांसाठी राहणार आहेत की कष्ट, आयुष्यातली संकट, कष्ट आणि जे पेनफुल एनर्जीज असतात, जे त्रास असतो, तो आपल्याला हरवण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी आलेला नसतो, तर ते आपल्याला एक उत्साह आणि जगण्याची उमेद देण्यासाठी आलेलं असतं. आणि ते तुम्ही दाखवताय. आणि हे म्हणूनच श्रीगुरु तुम्हाला तुमच्यासाठी हे दरवाजे उघडतायत. जर संधी, ही अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे नाही आली तर ह्या सगळ्या गोष्टी नाही येणार. म्हणून ह्या अपॉर्च्युनिटीज तुमच्या आयुष्यात देत आहेत, ह्या संधी तुमच्या आयुष्यात येतात. फक्त ह्या संधी दिलेल्या तुम्ही स्वीकारण्यासाठी श्रीगुरु तुम्हाला सांगतात. श्रीगुरूंचा आशीर्वाद खूप खूप आहे तुमच्यावर. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच गुरुदेव. थँक्यू सो मच. दत्तगुरूंचा आशीर्वाद खूप 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 आहे तुमच्यावर. थँक्यू सो मच. बघा, व्हॅनिटी. हां, मी तेच सांगितलं, इथं ह्या संधी तुम्हाला येत आहेत. आणि जी लोक ब्लॉकेजेस तुमच्या आयुष्यात क्रिएट करत होती, तुमचा महत्त्वाचा वेळ जिथं तुम्हाला घालवायचा आहे, तुमच्या आलेल्या संधी घ्यायच्या आहेत, त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे, तुम्हाला पुढे जायचं आहे, तुम्हाला अजून तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ आणायची आहे, क्लिअरिटी वाढवायची आहे, तुमचे थॉट्स क्लिअर करायचे आहेत. म्हणजे त्या ज्या गोष्टीवर तुम्हाला काम करायचं आहे त्या काम करण्यापासून ही लोकं तुम्हाला बाजूला नेत होते. ते त्यांच्या गॉसिपमध्ये, त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचा वेळ विनाकारण व्यर्थ घालवत होते. तर तो वेळ तुम्हाला आता श्रीगुरु देत आहेत की हा वेळ तुम्ही घालवायचा नाही. ही इथं जी सूचना मला इंट्युटिव्हली हा मेसेज आलेला की इथं तुम्ही जो वेळ व्यर्थ घालवत होता तो आता तुम्ही इथं हे एनर्जी तुमची कनेक्ट नाही झाली पाहिजे. ती एनर्जी श्रीगुरु तुमच्यापासून कटच करतात. म्हणजे ज्या गोष्टी, जी लोकं तुम्हाला अडवत होती की तुमच्या लाईफ पर्पजपर्यंत जाण्यापासून किंवा तुमच्या ध्येयापर्यंत जाण्यापासून तुम्हाला जे थांबवत होते तिथपर्यंत ते तुम्हाला पोहोचवत आहेत. थँक्यू, थँक्यू.
थँक्यू सो मच. क्रिएशन. आता तुमची क्रिएटिव्हिटी वाढते. क्रिएटिव्हिटी वाढल्यामुळे तुम्हाला साहजिकच तुमच्याकडं संधी यायला लागल्या आणि तुम्ही आता ह्या व्यर्थच्या गोष्टींमधून बाहेर पडताय म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी वाढणार. तुम्ही स्वतःला वेळ देणार आहे याच्यामध्ये. स्वतःला वेळ दिला की आपल्याला कळायला लागतं की आपल्यात कुठले गुण आहेत आणि ज्या गुणांकडे आपण खूप ह्यानं हे करतोय, म्हणजे लक्ष देत नाही आहे. ह्या बाकीच्या सगळ्या गॉसिपमध्ये आणि चर्चेमध्ये इतका आपण वेळ घालवतोय की आपल्या गुणांकडे आपलं लक्ष राहत नाही. तर श्री गुरु ह्या गोष्टी कट केल्यामुळे की नाही तुम्ही तुमच्या क्रिएटिव्ह आयडियाज ज्या तुमच्या आहेत, म्हणजे अजून तुम्ही तुमचं काम ह्या ज्या आलेल्या संधी आहेत त्या किती चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता आणि तुमच्या आयुष्यात त्याच्यामुळं किती छान पद्धतीनं हे सगळं तुम्ही क्रिएट करू शकता की अजून तुम्ही छान पद्धतीनं हे तुम्ही बाहेर दाखवू शकताय किंवा तुमचं काम डेव्हलप करू शकताय. हे ह्याच्यासाठी म्हणजे तुमच्या क्रिएटिव्ह आयडियाज वाढताय. तुमचा क्राउन चक्र हेल होतोय आणि म्हणूनच हे सगळ्या गोष्टी क्रिएटिव्हिटी तुमच्यातली वाढते. आयडियाज तुम्हाला खूप आयडियाज येतील ह्या ह्याच्यामध्ये आणि हेच दरवाजे, अबंडन्सचे दरवाजे, ग्रोथ. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच दत्तगुरु. थँक्यू सो मच. श्री गुरु तुमच्यासाठी कोणते दरवाजे? श्री गुरु तुमच्यासाठी प्रगतीचे दरवाजे उघडत आहेत. आणि तुमची ग्रोथ आहे आता. आता तुम्हाला कुणीही कुठलीही ही एनर्जी, जिथं व्यर्थ तुमचा वेळ जात होता, तुमची एनर्जी वेस्ट होत होती, ह्या कुठल्याही एनर्जी आता तुम्हाला थांबवू शकणार नाहीत की तुमच्या प्रगतीपासून. तुम्हाला ज्या ध्येयापर्यंत पोचायचं आहे, तुम्हाला ज्या प्रगतीच्या पथापर्यंत पोचायचं आहे, तुमच्या उद्देशापर्यंत पोचायचं आहे, तिथं पोचण्यापासून आता तुम्हाला ह्या कुणीही एनर्जी, कुठलीही लोक तुम्हाला इथं थांबवू शकत नाहीत. कारण हे आता तुम्हाला कळलं की तुमचा वेळ किती महत्त्वाचा आहे. कालचा गेलेला वेळ आज पुन्हा येत नाही. म्हणून नको त्या गोष्टींमध्ये वेळ गेलेला आहे. जो गेलेला वेळ आहे त्याच्यावर पश्चाताप करण्यापेक्षा आलेल्या संधीचं सोनं कसं करता येईल आणि आलेला वेळ कसा चांगल्या प्रकारे तुम्हाला हे करता येईल, त्याच्यावर काम करता येईल, त्या आयडियाजवर काम करता येईल आणि ते तुम्ही करता येईल. म्हणूनच तुमच्या आयुष्यात, तुमच्या करिअरमध्ये, तुमचा बिझनेस असेल किंवा तुमचं काय ध्येय आहे, तर ते ध्येय तुम्हाला कळते आणि त्या ध्येयाच्या पुढच्या पथावर तुम्ही वाटचाल करताय आणि म्हणूनच ही ग्रोथ तुमची होते. तुम्ही आता स्टेबल होत आहे, हे स्थिर होत आहे. तुम्हाला कळते की तुम्हाला काय करायचं आहे. म्हणून ह्या व्यर्थच्या एनर्जीमध्ये तुम्ही जात नाही आहेत आता. थँक्यू सो मच गुरुदेव. थँक्यू सो मच. अनलाइनमेंट. थँक्यू सो मच. आता तुम्हाला खूप खूप चांगल्या प्रकारे कळेल. कार्ड इतके छान निघाले. तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि प्लीज प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या पुढं बेल आयकॉन असतो, तिथं तुम्ही क्लिक करा. म्हणजे माझ्या रीडिंगचे सगळे मेसेजेस तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर आलेले दिसतील आणि माझ्या ज्या अगोदरच्या रीडिंग्स आहेत त्यासुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू सो मच. एनलाइनमेंट. तुम्ही आता तुमचं पूर्ण अलाइन होत आहे. तुम्ही मन, बुद्धी, आत्मा हे सगळं काय आहे आणि हे सगळं हे अलाइनमेंटमध्ये आल्यावर एका स्थिर झाल्यावर म्हणजे का आपण करू शकतो, परमेश्वराशी आपण कसं कनेक्ट होतो, आत्म्याशी आपण कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला किती पॉझिटिव्हिटी वाढते. पॉझिटिव्ह एनर्जीशी कनेक्ट झाल्यामुळं आपले थॉट क्लिअर होतात, आयडियाज येतात, थांबलेल्या गोष्टी मिळतात, आपल्याकडं सगळं अबंडन्स येतं, पैसा येतं, संधी येते कामाची. हे सगळं आपण ह्या गोष्टी न केल्यामुळं आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापासून लांब होत्या. तर हे तुमच्या लक्षात येते आणि परमेश्वर म्हणूनच श्री गुरु तुम्हाला अगदी म्हणजे खूप ब्लेस्ड करतायत आणि खूप आशीर्वाद तुम्हाला देत आहेत की आता हे सगळं जे तुमच्या आयुष्यात आले, हे आयडियाज, हे संधी, ही हॅपी फॅमिली आणि हे सगळं जे तुमच्या आयुष्यात येते, हे सगळं तुमच्या कष्टाचं, तुमच्या पेशन्सचं आणि तुमच्या विश्वासाचं फळ हे तुम्हाला आहे. कारण तुम्ही पूर्णपणे परमेश्वराला सरेंडर केले, समर्पित केले. म्हणून ते आता फक्त आणि फक्त तुम्हाला ब्लेस्ड करतायत. आता ते म्हणतायत तुझ्या पेशन्स आहेतच, तुझे पेशन्स आहेत, तुझी परीक्षा संपली आहे. परीक्षा आपल्या आयुष्यभर असते, पण ज्या परीक्षेसाठी तू स्ट्रगल करत होतास तर तो स्ट्रगल तुझा संपतोय. कारण तुम्ही खूप विश्वास ठेवलाय परमेश्वरावर
आणि स्वतःवरही विश्वास ठेवलाय, स्वतःला तुम्ही खूप बदलवले आणि परमेश्वराला पूर्णपणे तुम्ही समर्पित केले आणि म्हणूनच ते तुमच्या आयुष्यात इतकी ग्रोथ, इतका अबंडन्स आणि तुमचं सगळं आयुष्यच ते बदलून टाकतायत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच श्री गुरु, थँक्यू सो मच आर्कएंजल मायकल, थँक्यू सो मच. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होत असतात, मी पुन्हा चक्राजवरच, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा होत असतात तेव्हा आर्कएंजल मीन्स ट्रस्टिंग हेवन. आर्कएंजल मायकल हे मूलाधार चक्राला रिप्रेझेंट करतात. मूलाधार चक्र जेव्हा हील होत असतं, जेव्हा ते काम करायला लागतं, तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. मूलाधार चक्र ब्लॉकेज असतील, मूलाधार चक्रामध्ये जर ब्लॉकेजेस असतील तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापासून थांबतात. आपली ग्रोथ थांबते, अबंडन्स थांबतो, आपल्याकडं संधी आलेल्या असतात तरीसुद्धा आपण त्या घेऊ शकत नाही, कारण आपण रिसिव्ह मोडमध्ये नसतो. आणि बाकीच्या हे सगळं थांबलेलं असते जेव्हा मूलाधार चक्र ब्लॉक असतं. म्हणून मी परत परत सांगत असते की मेडिटेशन करा, ध्यान करा, कारण ते केल्याशिवाय आपली चक्राच ओपन होत नाहीत. ओपन होणं नाही पण हील तरी होत नाहीत. जोपर्यंत आपण त्यांना एखादी हे देत नाही की त्या मंत्राचं व्हायब्रेशन तिथपर्यंत पोहोचत नाही, चक्राच व्हायब्रेट होत नाहीत, तोपर्यंत ते कामच करायला चालू होत नाही, ते स्थिर असतं. म्हणूनच पुन्हा पुन्हा सांगते की मेडिटेशन करा, ध्यान करा, कारण ह्या गोष्टी हे जे थांबलेलं आहे ते तुमच्याकडे येतंच ऑलरेडी. पण अजून जे कोणी करत नाही त्यांनी नक्कीच मेडिटेशन करा आणि हे खूप तुमच्यासाठी हे आहे. थँक्यू, थँक्यू सो मच आर्कएंजल मायकल, थँक्यू सो मच. ही रीडिंग खूप खूप छान झाली आणि खूपच तुमच्यासाठी खूप पॉवरफुल रीडिंग झाले. थँक्यू सो मच. वाव, चॅरिटी. आजपर्यंत तुम्ही जे प्रार्थना केली, जो दानधर्म केलेला आहे, म्हणजे ते करताना तुमच्यामध्ये कुठलाही अहंभाव नव्हता, अहंकार नव्हता की मी कुठलीही चॅरिटी करते, मी दानधर्म करतोय किंवा त्याचं मला फळ मिळेल ह्या आशेनं कुठले तुम्ही जे काहीही केलेलं नाही आहे. तर तुम्ही फक्त एक तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही ह्या समाजाचं हे तुम्ही काहीतरी देणं लागताय आणि परमेश्वरानं तुम्हाला जे दिले त्यातलं थोडंसं देणं हा तुमचा स्वभाव आहे. आणि हा स्वभाव, ही सोल जी तुमची पवित्र आहे, ह्या पवित्रतेचंच हे परमेश्वरापर्यंत पोहोचलं आणि म्हणूनच ते तुमच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी बदलत आहेत आणि ते तुमच्या आयुष्यात ते अबंडन्स घेऊन येत आहेत. थँक्यू सो मच, सो मच, थँक्यू. आता ते मी इथंच तुम्हाला तेच सांगत होते, हे व्यर्थ इथं जे तुम्ही व्यर्थ सगळा तुमचा गॉसिपमध्ये चर्चा करण्यात, गॉसिपमध्ये सगळा जो वेळ जात होता किंवा कोणी तुम्हाला कमी लेखलं, कमी काही बोललं तर त्या गोष्टीचा विचार करण्यात जो व्यर्थ वेळ तुम्ही घालवलाय, म्हणजे व्यर्थ म्हणजे असा बराच वेळ तुमचा असा व्यर्थ गेलाय. तर तो गेलेला वेळ त्यातनं तुम्ही मूव्ह ऑन झालाय. आता तुम्हाला कळतंय की तुम्हाला काय करायचं आहे आणि तुमचं कुठं वेळ तुमचा वाया गेलेला आहे. तर त्या गेलेल्या वेळेचा जो पास्ट गेलाय तो गेलाय, पण आता तुमच्या आयुष्यात जो नवीन अबंडन्स येतोय तर त्या संधीचं तुम्ही सोनं करताय आणि ही दिलेली संधी तुमच्या आयुष्यात एक नवीन प्रकाश, नवीन सूर्योदय घेऊन येते आणि श्री गुरु तुमच्यासाठी हेच दरवाजे उघडत आहेत. हाच लॉक तुमचा उघडतोय. दरवाजा बंद होता, त्याला लॉक होता आणि त्याची किल्ली सापडत नव्हती, अशी सिच्युएशन होती. पण तो दरवाजा श्री गुरूंनी उघडलाय, कारण त्याची किल्ली त्यांच्याचकडे होती आणि त्यांनी तो दरवाजा तुमच्यासाठी उघडलाय, कारण तुम्हाला ते ह्या सिच्युएशनमध्ये बघतायत, ह्या पोझिशनमध्ये तुम्हाला ते बघतायत, कारण तुम्ही खूप प्युअर सोल आहात. आणि जेव्हा एक प्युअर सोल स्ट्रगल करत असते तर तिला श्री गुरु, महादेव, श्रीकृष्ण हे सगळं अख्खं ब्रह्मांड तिला अलाइन करण्यासाठी किंवा तिला ह्या पोझिशनमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत असतं, तिला प्रोटेक्ट करत असतं आणि तिला साथ देत असतं. थँक्यू सो मच. विदाउट मटेरियल पोझिशन, हां, तुम्ही आत्तापर्यंत तुमच्याकडं काही नव्हतं, पण तुम्ही तुमचा फोकस हलवला नाही. काही नव्हतं तरीही जे मार्गदर्शन मिळते किंवा जे काही होते त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या अगदी प्युरिटीनं पुढं चाललेले होता आणि म्हणूनच ईश्वर आता तुमच्याकडं नाही आहे ना,
तर जे नाही आहे ते तुम्हाला देता येतात आता. कारण ते तुम्हाला त्या गोष्टी कसं असते मटेरियलिस्टिक गोष्टी ह्या पाहिजेतच. आपण सगळ्याचं सोंग करू शकतो, पैशाचं सोंग नाही करता येत. तर हे सोंग तुमच्या पैसासुद्धा कुठलाही जादूनं किंवा कशानंही नाही मिळत. तो कष्टानेच मिळतो आणि त्या कष्टाचे दरवाजे ईश्वर, श्री गुरु तुमच्यासाठी उघडतायत. ते कारण कष्ट करण्याची तयारी तुमच्यामध्ये आहे आणि ते दरवाजे उघडल्यावर तुमच्या आयुष्यातल्या ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत. तर श्री गुरूंना हेच तुमच्यावर खूप ते तुम्हाला ब्लेस्ड करत आहेत. त्यांना खूप प्राऊड फील होते तुमच्यावर खूप अभिमान वाटतोय की तुम्ही कितीही बिकट परिस्थिती आली किंवा संकट आली तरी त्यांना न घाबरता तुमचा साधेपणा आणि तुमचं म्हणजे पवित्र मन आहे ते तुमचं कुठंही विचलित न होता तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आणि तुमच्या लाईफमध्ये तुम्ही पुढं चाललाय, सगळ्यांना मार्गदर्शन करताय, आयुष्याकडे लक्ष देताय आणि मदत करताय लोकांना. आणि हीच भावना श्री गुरूंपर्यंत पोहोचली आणि म्हणून त्यांनी तुमच्या आयुष्याचे अबंडन्सचे दरवाजे उघडलेत आणि ते तुम्हाला ब्लेस्ड करतायत. खूप 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 थँक्यू 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 सो मच. थँक्यू सो मच. मी पुन्हा एकदा सांगते, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. तिथून तुम्ही पर्सनल रीडिंग हवी असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. थँक्यू सो मच. हर हर महादेव. जय श्री कृष्णा. राधे राधे. बाय.